नमस्कार सगळ्यांना, जय श्रीराम. तर आज आपल्या क्लासचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपण मेहंदी कशी भिजवायची आहे, तिला किती वेळ भिजत ठेवायचं आहे आणि कोण कसे तयार करायचे आहेत हे शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी सांगते. ही आहे सेलोफेन शीट. ही कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला भेटेल किंवा ॲमेझॉनवरही अवेलेबल आहे. सेलोटेप मशीन. हे आहे स्टॉकिंग्स. हे स्टॉकिंग्स सॉक्ससारखंच असतं, पण हे खूप पातळ असतं. ह्याच्यातनं आपल्याला मेहंदी भिजल्यानंतर फिल्टर करायची आहे. हे आहे 3 टाइम्स फिल्टर हिना आणि हे आहे निलगिरीचं तेल. तर आपण आता सुरुवात करूयात. प्रथम आपण पाहूयात की मेहंदी आपल्याला जी आपण कोरडी मेहंदी कशी सेव्ह करायची. तर ती तुम्हाला प्रॉपरली एका एअरटाईट कंटेनरमध्ये असे 3 ते 4 पॉलिथिनमध्ये रॅप करायची, जेणेकरून त्याला हवा लागणार नाही आणि मेहंदी खराब होणार नाही. ही मेहंदी तुम्हाला भरपूर दिवस टिकू शकते. त्यामुळे ह्याचं जर तुम्ही व्यवस्थित स्टोअर केलं तर ही खूप दिवस तुम्हाला यूज करता येईल. तुम्ही पाहू शकाल 2-3 बॅगमध्ये आपल्याला ही पॅक करायची. आता 3 टाइम फिल्टर ही ना म्हणजे काय असतं, एकदम सॉफ्ट पेस्ट असतं आणि या मेहंदीचा कलर तुम्ही बघाल पेंट ग्रीन आहे. एकदम सॉफ्ट अशी ही मेहंदी असते. बाहेर मार्केटमध्ये अजून मेहंदी अवेलेबल आहेत, पण त्या थोड्याशा जाडसर असतात. त्यामुळे ते 3 टाइप फिल्टर ही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ॲमेझॉनवर वगैरे. ठीक आहे. तर आपण आता काय करणार आहोत, 3:1चा रेशो आपण घेणार आहोत. 3:1 म्हणजे जर आपण 3 चमचे मेहंदी घेतो आहे तर 1 चमचा आपण साखर घेणार आहोत. जर आपण 9 चमचे मेहंदी घेतो आहे तर त्याला 3 चमचे आपण साखर घेणार आहोत. त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे. आता मी 3 चमचे मेहंदी घेत आहे. 1 2 आणि 3. परत ही मेहंदी आपण पॅक करून ठेवूया. आता यामध्ये आपण 1 चमचा साखर घेणार आहोत. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, त्याच्याने कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येणार नाही आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या गाठी सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात. सगळे लम्स त्यातले आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. ज्या दिवशी आपण मेहंदी भिजवतो तेव्हा जास्ती पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी डिसाईड करून मेहंदीमध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता इथे एवढं पाणी सफिशियंट आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये साखर मिक्स केली आहे. ते साखरेलाही थोडंसं पाणी सुटून ती मेहंदी अजून थोडीशी जास्ती पातळ होऊ शकते. त्यामुळे एवढं पाणी आपल्याला आता सफिशियंट. चांगले लम्स सगळे काढून घ्यायचे आहेत. आता आपण 3 चमचे मेहंदी घेतली, तर आपण जवळपास 3 ते 4 चमचे निलगिरीचं तेल घेऊयात.
आता ह्याच्यात आपण 3 ते 4 चमचे निलगिरी तेल घेऊया. उन्हाळ्यात थोडंसं निलगिरी तेल कमी लागेल आपल्याला, कारण उन्हाळ्यात तसंही मेहंदीला छान कलर येतो. त्याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं निलगिरी ऑइल टाकू शकता, पण निलगिरी ऑइल जास्त टाकायचं नाही, त्याच्याने हाताला इरिटेशन, जळजळ होऊ शकते. म्हणून आपण आता इथे 3 चमचे निलगिरी ऑइल घेतलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही पेपर वर्क करत असाल तेव्हा निलगिरी ऑइल यूज करू नका, पेपर वर्कवर वेस्ट होईल निलगिरी ऑइल. तर हे पण तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे आपण आता मिक्स केलेली आहे मेहंदी. आता ह्याच्यात 1 चमचाच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून आपल्याला जवळपास 18 ते 20 तास ठेवायचं आहे. मिनिमम 8 तास तरी तुम्हाला ठेवायचं आहे. 18 तास ठेवल्यावर त्याचा कलर जास्ती छान येतो. आता आपण हे एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवूया. ह्याचं फर्मेंटेशन झाल्यानंतर ह्याच्या पुढची प्रोसिजर आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहूया. ठीक आहे, आता कोण कसे बनवायचे आपण ते शिकूया. आता हे आहे आपलं सिलिकॉन शेल. आपल्याला ते पहिला मधून फोल्ड करायचं. मधून फोल्ड केल्यानंतर परत आपल्याला त्या जे काय स्क्वेअर मिळेल त्याच्यात तो परत फोल्ड मारायचा अजून एक मिडलमधनं. अजून एक फोल्ड आपण करून घेऊयात. बरोबर टोक तुम्ही जॉईंट करा. त्याच्यानंतर हे असा जेव्हा पोर्शन येईल तेव्हा आपण तो इथून फोल्ड करणार आहोत. आता पॉकेट साईज आपल्याला बनवायचं आहे. आता आपण हा मधून फोल्ड करूयात आणि पुन्हा तिथूनच मधून आपण त्याला फोल्ड करणार आहोत. ओके, हे झालं तुमचं पॉकेटसारखं तयार. आता ह्याला आपल्याला प्रॉपरली कट करून घ्यायचं. यासाठी तुम्ही कसं होल्ड करणार आहे, हे 2 फिंगर इथे आणि हे 3 असे मागे, आणि आपल्याला टाईट पकडायचं आहे ते. आता इथून आपण फर्स्ट जिथून क्लोज आहे तिथून कट करणार आहोत. आता या बाजूला जिथून क्लोज, पेपर मूव्ह करायचा नाही, टाईटच पकडायचा आहे. त्याच्याने हलेल असा पेपर आपला प्रॉपरली टाईट होल्ड केलेला पाहिजे, जेणेकरून ते स्क्वेअर चुकणार नाही. त्याच्यानंतर हे वरती पण जे काही क्लोज आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. सेम आपण ह्या साईडलाही करून घेणार आहोत.
तुम्ही पाहू शकता हे असे तुम्हाला कोनचे कटआउट्स मिळतील. ठीक आहे, आता आपण कोन रोल कसा करायचा ते शिकणार आहोत. आता हा एक कटआउट आपण घेणार आहोत. ह्याच्यासाठी तुम्हाला एक टाचणी लागेल. स्टार्टिंग आता कोन रोल करताना आपण काय करणार आहोत, हे 4 फिंगर्स असे थंब असं, त्याच्यानंतर ही बाजू आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत आणि हळूच थंबने आपण ती आतल्या साईडला फिरवणार आहोत. त्याच्यानंतर इथे जो आहे तिथे आपण टाचणी ठेवणार आहोत आणि हळूहळू थंबने तो जो कॉर्नर आहे तो आतल्या साईडला आपण अलगद फिरवणार आहोत. आपला थंब असा आतमध्ये जात नाही आहे तेव्हा आपण तिथे कोन रोल करणं थांबवणार आहोत. म्हणजे थंब इथे असा अडकला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तो आतल्या बाजूनी रोल करायचा आहे. आता इथे आपण सेलोटेप लावणार. इथे आपल्याला मागच्या बाजूने एक सेलोटेप लावायचे आणि स्लोली आपल्याला तो पोर्शन स्टिक करायचा. आता तुम्ही जेव्हा हा गोल फिरवाल तेव्हा आतल्या कॉर्नरला आपल्याला फिरवायचं नाही आहे. जर आतला कॉर्नर तुम्ही फिरवला तर वरची टीप आहे ती अजून बारीक होईल. आता एक तुम्हाला अजून सील करायचं असेल तर तुम्ही हे इथे अजून एकदा सेलोटेप लावून सील करून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे एक सेलोटेप जर तुम्हाला हवी असेल तर इथे एक सेलोटेप तुम्हाला लावा. ठीक आहे. आता ह्या कोनमुळे काय होतं, तुमच्या हातावर इथे थंबवर प्रेशर येत नाही. हे छोटे छोटे असल्यामुळे तुम्हाला प्रॉपरली ते यूज करता येतात आणि ह्याच्याने फिनिशिंगही खूप छान होते. आता हे आपण टाचणी यूज करून पाहिलं. आपण विदाऊट टाचणी यूज न करता कसा कोन बनवायचा आहे ते पाहूया. टीप तुमची आधीच बंद नाही करायची. जर ती बंद केली आणि जर तुम्ही ती कटरनी किंवा कैचीनी कट केली तर ते टीप जेव्हा तुम्ही मेहंदी काढता तेव्हा ती अशी राऊंड फिरत येते. म्हणून टीप ही तुम्हाला आधीच काढायची आहे, कोन बनवायच्या आधीच. आता हे बघा, इथून तुम्ही घेणार, हा कॉर्नर आपल्याला आतल्या बाजूला टर्न करायचा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये हळूहळू त्याला रोल करायचं. ओके. आता टीप बघा, आता ही तुम्ही पुढच्या साईडला तो कॉर्नर पुश केला तर टीप मोठी होईल आणि तो तुमच्या साईडला जर पुश केला तर टीप ऑटोमॅटिकली छोटी होते. तुम्हाला ह्याच्यात दिसते की नाही काय माहीत नाही, पण एक मिनिट पाहू शकता तुम्ही. इथून आपल्याला एक छोटासा डॉट दिसतो, ती आहे तुमच्या कोनची टीप. तर विदाऊट टाचणी पण तुम्ही ते यूज करू कोन बनवू शकता. पण सध्या आपण जेव्हा नवीन शिकतो तेव्हा आपण मोस्टली टाचणीचा वापर करायचा. आणि मोस्टली फिगर्स आपण जेव्हा काढतो तेव्हा त्याची टीप एकदम छोटी असते. हा एवढा तुम्ही सील केलं तरी इनफ असतो, पण काही काहींना वाटतं की एक सपोर्ट म्हणून असावं, तर आपण इथे ही जी लाईन दिसते तिथे आपण एक आणखीन सेलोटेप लावून घेणार आहोत. हे बघा, असे कोण तुमचे दिसले पाहिजेत.
ठीक आहे. कोण कसे बनवायचे हे आपण आज शिकलो. त्याची कटिंग कशी करायची आहे ते आपण आज शिकलो. नंतर तुम्हाला बुक कशी करायची ते मी तुम्हाला आता दाखवते. स्केचबुक कुठेही इझिली स्टेशनरी शॉपमध्ये मिळेल. हे असं तुमचं वर्क झालं पाहिजे. आता हे सेव्ह कसं करायचं आहे, जेव्हा पण आपण पेपर वर्क करतो तर ती मेहंदी वाळून द्यायची आणि नंतर त्याच्यावर फेविकॉल लावून ते स्टिक होतं फेविकॉलने, मग ते प्रॉपरली सेव्ह होतं. मग ते असं पडत नाही इथे तिथे. मोस्टली फेविकॉल यूज करा. सेलोटेपनी पण सील होतं, पण सेलोटेपनी केल्यानंतर थंडीमध्ये थोडंसं त्याला बुरशी आल्यासारखं होते, म्हणून फेविकॉल तुम्ही त्याच्यावर लावू शकता. पुढच्या क्लासमध्ये मी दाखवेलच कसं सेव्ह करायचं ते. हे सगळे टॉपिक आपण कवर करणार आहोत. आणि ही जर अशी बुक तुम्ही रेडी करणार असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. हे आहेत फिलर एलिमेंट्स, हे कटवर्क्स, हे आहे पिकॉक्स, हे आहेत ॲडव्हान्स पिकॉक, गणपती बाप्पा, आणि त्याच्यानंतर ब्रायडल हेअर. तर हे असं तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तर तुमच्याकडे एक परमनंटली एक डेटा राहतो की आपण या गोष्टी करतो आहे. इन फ्युचर तुम्हालाही क्लासेस घ्यायचे असतील तर तुमच्याकडे स्वतःकडे शिकवण्यासाठी तो एक डेटा आपल्याला यूज होतो. अजून काही गोष्टी तुम्हाला दाखवते ज्या की मी दुसऱ्या क्लासमध्ये पण शिकलेली आहे. हे आहेत फिलर एलिमेंट्स, हे आहेत फ्लावर्स, वाईन्स, लीव्स, कटवर्क, हे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे आहेत. त्यानंतर हे अरेबिक हँड, दुबई स्टाईल हँड, अरेबिक या मेहंदी डिझाईन्स पण आपण शिकणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच घेऊ. उद्या आपण परमनंट झालेली मेहंदी कोनमध्ये कशी शिफ्ट करायची ते शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काय बेसिक चेक्स असतील आपले बेसिक ॲडव्हान्स ते आपण घेणार आहोत. व्हिडिओ आपण थोडासा शॉर्टच ठेवणार आहोत, 30 मिनिटांचा, कारण तो जास्ती मोठा व्हायला नको. ओके, ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये एवढंच. बाय. जय श्रीराम.